जगभरात कोट्यावधी लोकांमध्ये व्हिटॅमिन B12ची कमतरता आहे. पण याची कमतरता सर्वात जास्त कोणामध्ये माहिती आहे? ज्येष्ठ नागरिक, शाकाहारी आणि वेगन डाएट फॉलो करणाऱ्यांमध्ये. हा व्हिडिओ पूर्ण पाहण्याआधी हे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. मेयो क्लिनिकच्या माहितीनुसार शाकाहारी आणि वेगन डाएट असणाऱ्यांमध्ये व्हिटॅमिन B12ची कमतरता खास करून आढळते. याचं कारण प्लांट फूड्समध्ये व्हिटॅमिन B12 नसतं. ज्येष्ठ नागरिक आणि पोटाचे विकार असणाऱ्यांमध्येही व्हिटॅमिन B12 कमी असतं. शरीरात न्यूट्रिएंट किंवा पौष्टिक पदार्थ ॲब्झॉर्ब करण्यामध्ये अडथळा होतो, हे याचं प्रमुख कारण. शरीर योग्य पद्धतीने व्हिटॅमिन B12 शोषून घेऊ शकत नाही. तर येले मेडिसिनच्या माहितीनुसार 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींमध्ये व्हिटॅमिन B12ची कमतरता दिसून येते. बॅलन्स डाएट घेतलं आणि डाएटमध्ये मांसाहार, चिकन, मासे, अंडी, दूध आणि फोर्टिफाईड ब्रेड किंवा सिरियल्सचा समावेश केला तर आपल्याला पुरेसं व्हिटॅमिन B12 मिळतं. 50 पेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये व्हिटॅमिन B12च्या कमतरतेची अनेक कारणे आहेत. येले मेडिसिनच्या ॲलर्जिस्ट आणि इम्युनॉलॉजिस्ट डॉक्टर गॅरी सोनर सांगतात, वाढत्या वयामध्ये गॅस्ट्रोइंटेस्टायनल म्हणजेच GI सिस्टीम बदलते. त्यामुळे अन्नातील व्हिटॅमिन B12 रिलीज होण्यास आणि शरीरात ॲब्झॉर्ब होण्यास अडथळा निर्माण होतो. त्याचसोबत डायबिटीज, ॲसिड रिफ्लक्ससाठी घेण्यात येणाऱ्या औषधांमुळे देखील याचं ॲब्झॉर्प्शन कमी होतं. व्हिटॅमिन B12 प्रामुख्याने ॲनिमल प्रोडक्ट्समधून मिळतं. त्यामुळे शाकाहारी आणि वेगन डाएटवर असणाऱ्यांना व्हिटॅमिन B12 मिळत नाही. येले मेडिसिनच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार शरीरातील व्हिटॅमिन B12ची मात्रा गर्भावस्थेच्या काळात खूप कमी होते आणि डिलिव्हरीनंतर पूर्ववत होते. त्यामुळे गर्भावस्थेत व्हिटॅमिन B12 नक्की घेतलं पाहिजे. हे गर्भाच्या वाढीसाठी देखील महत्त्वाचं आहे. त्यामुळे शाकाहारी असाल तर डॉक्टरांशी याबाबत चर्चा नक्की करा. वजन कमी करण्यासाठी करण्यात येणारी बेरियाट्रिक प्रोसिजर किंवा गॅस्ट्रिक बायपासमुळे देखील व्हिटॅमिन B12 शरीरात ॲब्झॉर्ब होण्यासाठी लागणारे काही ॲसिड्स कमी होतात. दारूच्या अतिसेवनामुळे डायजेस्टिव्ह सिस्टीमला हानी पोहोचते. त्यामुळे व्हिटॅमिन B12 शरीरात ॲब्झॉर्ब होणं कठीण होतं. तर येले मेडिसिनच्या माहितीनुसार पर्निशियस ॲनिमिया, पचन संस्थेचे आजार यामध्ये देखील शरीरात व्हिटॅमिन B12ची कमतरता निर्माण होते. तुम्हाला माहिती आहे, मुलांनाही व्हिटॅमिन B12ची खूप गरज असते, खास करून त्यांच्या मेंदू आणि शरीराच्या विकासासाठी. व्हिटॅमिन B12 कमी प्रमाणात मिळाला तर अशक्तपणा, थकवा वाटू शकतो. WebMDच्या माहितीनुसार रेअर केसमध्ये मेंदू, मज्जासंस्थेचं नुकसान आणि इतर आरोग्यविषयक समस्या होऊ शकतात. चला जाणून घेऊया. पण त्याआधी हा व्हिडिओ लाईक आणि हे चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर WebMDच्या माहितीनुसार मुलांमध्ये याची कमतरता ओळखणं कधी कधी कठीण होऊ शकतं. मुलांमध्ये आणि बाळांमध्ये B12 कमतरतेची काही सामान्य लक्षणे आहेत. पहिलं, खूप थकवा किंवा अशक्तपणा वाटणं किंवा हालचालींचा अभाव. 2. स्नायूंमध्ये कमजोरी. 3. चिडचिडेपणा. 4. पोटाशी संबंधित तक्रारी जसं की अतिसार, उलट्या होणं किंवा बद्धकोष्ठता. 5. त्यांचं वजन कमी होणं. आणि 6. विकासाच्या टप्प्यांमध्ये उशीर होणं, म्हणजे उदाहरणार्थ बसणं, रांगणं, चालणं किंवा बोलणं. व्हिटॅमिन B12 मज्जासंस्था आणि रक्तपेशी निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. हे लाल रक्तपेशी निर्माण करण्यासाठी लागतं, ज्या फुफ्फुसातून शरीरात ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम करतात. तसंच DNA तयार करण्यासाठी हे लागतं. WebMDच्या माहितीनुसार B12 हे बाळंतीण आणि लहान मुलांमध्ये मेंदूच्या विकासासाठी देखील खूप महत्वाचं आहे. तर मुलांना लागणाऱ्या B12ची मात्रा वयाप्रमाणे बदलते आणि वाढते. तर गरोदर किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांना B12ची अधिक मात्रा आवश्यक असते, कारण हे जीवनसत्व त्यांच्या बाळापर्यंत पोहोचतं. मग मुलांमध्ये व्हिटॅमिन B12ची कमतरता निर्माण कशी होते? WebMDच्या माहितीनुसार काही मुलांना पचन संस्थेशी संबंधित किंवा ऑटो इम्युन विकार असतात. त्यांच्या पोटात B12 ॲब्झॉर्ब करण्यासाठी मदत करणारे प्रोटीन नसतात. त्यामुळे शरीराला B12 योग्य प्रकारे मिळत नाही. पोटाची सर्जरी झाली असेल तर व्हिटॅमिन ॲब्झॉर्ब करण्यासाठी अडचण येते. जी मुलं दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ किंवा मांस कमी खातात किंवा अजिबात खात नाहीत, उदाहरणार्थ शुद्ध शाकाहारी किंवा वेगन आहार घेणारी मुलं, त्यांना आहारातून पुरेसं व्हिटॅमिन B12 मिळत नाही आणि त्यांच्यासाठी त्यांना सप्लिमेंट देण्याची गरज भासू शकते. बाळामध्ये व्हिटॅमिन B12ची कमतरता तेव्हाही होऊ शकते जेव्हा गरोदरपणामध्ये आईच्या शरीरात B12ची पातळी कमी असते. WebMDच्या माहितीनुसार गर्भावस्थेदरम्यान गर्भ वाढताना आईकडून B12 मिळवतो आणि ते त्याच्या शरीरात साठवून ठेवतो, जे जन्मानंतर काही महिन्यांपर्यंत वापरलं जातं.
त्यामुळे अशा बाळांमध्ये B12 ची कमतरता अनेकदा 4 महिन्यांनंतर लक्षात येऊ शकते. मुलांना यातील कोणतंही लक्षण दिसून येत असेल तर तुम्ही तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यांच्या सांगण्यानुसार पुढची ट्रीटमेंट नक्की करा. व्हिटॅमिनच्या गोळ्या आपण दिवसभरात केव्हाही खातो, असं म्हणा जेव्हा लक्षात येईल तेव्हा. पण मी तुम्हाला व्हिटॅमिन B12 ची गोळी केव्हा घ्यावी, याचा तुम्हाला फायदा केव्हा होईल ते सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर तब्येत पाणी चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. व्हिटॅमिन B12 हे वॉटर सोल्युएबल व्हिटॅमिन आहे. याचा अर्थ हे व्हिटॅमिन तुमच्या शरीरात ऍब्झॉर्ब होण्यासाठी पाण्याची गरज लागते. क्लिव्हलँड क्लिनिकच्या वेबसाईटवरील ब्लॉगमध्ये फॅमिली मेडिसिन डॉक्टर रुडॉल्फ पेरेझ गेलार्डो सांगतात, व्हिटॅमिन B12 किंवा वॉटर सोल्युएबल व्हिटॅमिन उपाशी पोटी 1 ग्लास पाण्याबरोबर घेतलं पाहिजे. व्हिटॅमिन B12 मुळे आपल्याला एनर्जी मिळते. त्यामुळे डॉक्टर गेलार्डो यांच्या माहितीनुसार व्हिटॅमिन B12 घेण्याची योग्य वेळ म्हणजे सकाळी, जेणेकरून तुमच्या झोपेवर काहीही परिणाम होणार नाही. तर तज्ज्ञांच्या माहितीनुसार व्हिटॅमिनच्या सप्लिमेंट शरीराला पौष्टिक घटकांचा पुरवठा करण्यासाठी उत्तम आहे. पण हे व्हिटॅमिन योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने घेतले गेले पाहिजेत. जेव्हा लोक चुकीच्या पद्धतीने व्हिटॅमिन घेतात त्यावेळी त्याचा अजिबात शरीराला फायदा होत नाही. तुम्हाला व्हिटॅमिन घेण्याची योग्य वेळ माहिती नसेल तर तुमचं शरीर व्हिटॅमिन पूर्ण ऍब्झॉर्ब करणार नाही. तर हेल्थलाईनच्या माहितीनुसार न्यूट्रिएंट मेटाबॉलिझम आणि एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी व्हिटॅमिन B12 चा प्रमुख रोल आहे. त्यामुळे व्हिटॅमिन B12 सकाळी घ्यावं. त्यामुळे तुमच्या शरीरात जर व्हिटॅमिन B12 ची डेफिशियन्सी असेल तर तुम्ही सकाळी उपाशी पोटी व्हिटॅमिन B12 घेतलं पाहिजे, जेणेकरून शरीरात ते योग्य पद्धतीने ऍब्झॉर्ब होईल आणि याचा तुम्हाला खूप फायदा होईल. व्हिटॅमिन B12 ची गोळी रात्री झोपताना अजिबात घेऊ नये असं देखील डॉक्टर सांगतात. तर इंडियन एक्सप्रेसशी बोलताना वोकार्ड हॉस्पिटलचे इंटरनल मेडिसिन कन्सल्टंट डॉक्टर अनिकेत मुळे म्हणाले, व्हिटॅमिन B12 सप्लिमेंट नर्वस सिस्टीमच्या कार्यात खूप महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे हे दिवसा घेतलं पाहिजे. व्हिटॅमिन B12 मुळे अलर्टनेस वाढतो किंवा थकवा कमी होतो. त्यामुळे झोप येण्यात अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे व्हिटॅमिन B12 रात्री झोपताना घेऊ नये. आता तुम्हाला कळलं, व्हिटॅमिन B12 हे सकाळी उपाशी पोटीच घेतलं पाहिजे, तरच आपल्या शरीराला फायदा होतो. तुमच्या शरीरात व्हिटॅमिन B12 कमी असेल तर डॉक्टरांशी चर्चा करा आणि त्यांच्या सल्ल्यानुसार पुढचे उपचार सुरू करा. आणि त्याच सोबतच व्हिटॅमिन कोणकोणते कोणत्या वेळेस घ्यायचे ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल हा देखील मी व्हिडिओ करणार आहे. त्यामुळे तो देखील तुम्हाला नक्की पाहायला मिळेल.